नमस्कार. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज मी तुम्हाला आपल्या एका मैत्रिणींनी मापं पाठवलेली आहेत तर कटोरी ब्लाऊजचं, तर त्या मापानुसार मी तुम्हाला आज पेपर कटिंग करून दाखवणार आहे. मुक्ताताई आहेत, त्या लातूरच्या आहेत. त्यांनी आपल्याला पूर्ण उंची 14 दिली, छाती 38 आहे, बाही उंची 10 आहे. त्यांनी गळा उंची सांगितलेली नाही आहे, तर मी पुढील गळा उंची 6 आणि 9.5 मागील गळा उंची घेतली. तर आता आपण त्यानुसार मापं टाकून दाखवूया. बऱ्याच मैत्रिणींना मापं टाकताना अडचण येते. कधी कधी त्यांना समोरील उंचीमध्ये आपण 1 इंच घेतो, मागील उंचीमध्ये अर्धा इंच घेतो, बरोबर आहे. तर ही जी मापं आपण घेतो, जर तुम्ही शिलाई मार्जिनमध्ये जास्त कपडा पकडत असाल, जर तुम्हाला शिलाई मार्जिनमध्ये जर अर्धा कपडा इंच पकडायची सवय असेल, वरती अर्धा इंच आणि खालती अर्धा इंच, म्हणजे आता आपण कुठलीही वरची आणि खालची बाजू घेतली तर तुम्हाला घ्यायची सवय असेल तर तुम्ही त्यानुसार कपडा जास्त घेत जा. पूर्ण उंचीमध्ये तुम्हाला जेवढा लागतो त्यानुसार. मी अर्धा इंच घेते जास्त मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला 1 इंच घेते. तर ते कसे घेते हे सुद्धा मी बरेचदा तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढच्या साईडला 1 इंच आणि मागच्या साईडला अर्धा इंच. तर आता या ठिकाणी मी दोन्ही पेपर घेतलेला आहे, हा पुढचा आणि हा मागचा. तर या ठिकाणी दोन्ही मापं मी या ठिकाणी टाकत आहे. तर मागील उंची आपण नंतर अर्धा इंच कट करूया. पूर्ण उंची 14 आहे, त्यात आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचे. तर या ठिकाणी मी 15 घेतले. आणि खालच्या साईडला जे जास्त होतं तर आपण अशी लाईन मारून घेऊया. आलं लक्षात. त्यानंतर शोल्डर घ्यायची. शोल्डर आता आपण बघा, या ठिकाणी गळा उंची आपली 9.5 आहे, बरोबर. 9.5 साठी आपल्याला शोल्डर 5 किंवा 5.25 घ्यायची. तर तुम्ही जास्त गळा पसरट घेतला तर 5 इंच शोल्डर घ्या, आणि कमी पसरट घेतला तर ते मी तुम्हाला दोन्हीही सांगन मागील उंची ज्या वेळेस आपण मागील गळा घेतो त्यानुसार. तर मी आता मागील गळा या ठिकाणी 5.25चं मार्किंग करते. आणि तुम्हाला 5 साठी कसा गळा घेतला पाहिजे, शोल्डर 5 घेतली किंवा 5.25 घेतली ते दोन्ही सांगते. ज्या वेळेस आपण शोल्डर घेतो, मोंढा उंची घेताना शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची. तर या ठिकाणी बघा, शोल्डर आता मी 5.25 घेतलेली आहे, तर मोंढा उंची या ठिकाणी 5.25 घ्यायची. जर चुकून 6 झाली तरी काही हरकत नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर या ठिकाणी छाती घेराचा 4था भाग घ्यायचा. या ठिकाणी छाती 38 आहे, 38चा 4था भाग 9.5. आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. तर या ठिकाणी पेपर आपला 2 इंच आहे एक्स्ट्राचा. त्यानंतर आपल्याला साईडला लाईन मारून घ्यायची. एवढं झाल्यानंतर परत आपल्याला काय करायचं, या ठिकाणावरून 1.25 इंच घ्यायचे आणि शोल्डरला लाईन मारून द्यायची. तर ही आपण लाईन का मारत असतो की ज्यासाठी आपल्याला मागील मोंड्याचा आकार चुकला नाही पाहिजे आणि पुढील मोंड्याचा आकारसुद्धा चुकला नाही पाहिजे. आता आपली गळा उंची जास्त आहे, तर त्यासाठी आपण ह्या ठिकाणी काय करायचं, 1.25 इंच घ्यायच्या ऐवजी अर्धा इंच घ्यायचे. कारण गळा उंची जर जास्त असेल तर या ठिकाणी मोंड्याचं अंतर आपल्याला आतल्या साईडला घ्यावं लागतं. मागील जेव्हा पसरट गळा असतो त्यावेळेस हा ब्लाऊज खांद्याकडे सरकला जातो. आलं लक्षात. आणि पुढील मोंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच घ्यायचे, ते या टोकापासून मागील मोंड्याचा आकार देण्यासाठी आणि या पुढील मोंड्याचा आकार देण्यासाठी या टोकापासून अर्धा इंच घ्यायचे आणि मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा.
आता या ठिकाणी बघा गळा रुंदी आपण 2.25 घेऊया. समोरील गळा उंची 6 इंच आहे. तर या ठिकाणी इथं 2.25 घेतलेले आहे, तर या ठिकाणी तुम्ही 2.5 पावणे 3 इंच घेतले तरी चालेल. खालच्या साईडला 2.5 पावणे 3 इंच गळा रुंदी घ्यायची गळा उंची घेतल्यानंतर. त्यानंतर गळ्याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी देऊ शकतात. गोल घ्या, पानगळा घ्या, चौकोनी घ्या, पंचकोनी घ्या, जो तुम्हाला आवडेल तो. यानंतर आपण शोल्डर घेतली, गळा रुंदी घेतली, गळा उंची घेतली, मोंढ्याचा आकार देऊन घेतला. आता आलं क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी या ठिकाणी गळ्याच्या साईडला 3.5 इंच घ्यायचे आणि मोंढ्याच्या साईडला 2.5 इंच. त्यानंतर निम्म्यापर्यंत सरळ लाईन मारायची आणि त्यानंतर हे जे 3.5 आपण हे केलेलं आहे त्याला आपण असंही गोलाई द्यायची. आलं लक्षात. त्यानंतर ज्या वेळेस आपल्याला आता ही क्रॉसपट्टी झाली, तर कटोरीचा आपल्याला पॉईंट घ्यायचा. तर याच्यासाठी काय करायचं, मध्य कधीही घ्यायचा घडीचा. आता या ठिकाणी बघा छातीचा 4था भाग घेतला, 9.5 घेतला, त्याच्यात 1.5 इंच मिसळले. 1.5 इंच मिसळल्यानंतर 38 छातीची घडी किती येणार, 11 इंच. आलं लक्षात. तर हे लक्षात घ्यायचं. तुम्हाला घडीसुद्धा लक्षात आली पाहिजे आणि छातीवरून कसं माप घेतलं ते सुद्धा लक्षात आलं पाहिजे. मग आता आपली घडी आहे 11 आहे. 11च्या निम्मे 5.5 वरती हा पॉईंट घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी बघा सरळ 3 इंच एक लाईन मारायची. त्यानंतर या ठिकाणावरून अर्धा पाऊण इंचावरती पॉईंट घ्यायचा गळ्याचा. या ठिकाणी गळ्याला 2 इंच किंवा 2.25 इंच वरती पॉईंट घ्यायचा. कुठून, या ठिकाणावरून. आणि याला गोलाई द्यायची कटोरीची. ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी 3 इंच घ्याल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणची गोलाई देणं फार सोपं जातं. आलं लक्षात. त्यानंतर याला आपण काय म्हणतो, याला ही मूळ कटोरी म्हणतो. तर ही आपली मूळ कटोरी आहे. ज्या वेळेस आपण हा पेपर कटिंग करतो आणि ही मूळ कटोरी असती, ह्या मूळ कटोरीमध्ये आपण कोणतीही असू द्या, कोणत्याही साईजची असू द्या, कोणत्याही घडीची कटोरी आपल्याला जर वाढवायची असेल त्याच्यामध्ये 2.5 इंच वाढवायचे. हे लक्षात ठेवा. हे 2.5 इंच वाढवल्यानंतर जर तुम्ही हुकलूकच्या पट्टीला जर तुम्ही कपडा तुम्हाला जास्त लागत असेल तर ज्या वेळेस आपण वाढवत असतो त्यावेळेस या ठिकाणी शिलाई मार्जिन तुम्हाला जेवढी लागते शिलाईसाठी, 1/2 इंच लागत असेल, अर्धा इंच लागत असेल, ती तुम्ही कपड्यावरती वाढवायची किंवा पेपरवरती वाढवून कटोरी वाढवताना घेतलं तरी चालेल. तर हा बदल हा तुम्ही जसं ब्लाऊज कट करता त्यानुसार थोडाफार बदल करायचा. आता आपण हे कट करून घेऊया. आता दोन्ही पेपर एकत्र कट करत असल्यामुळे काय करायचं, एक हात आपला डावा हात पेपरवरती ठेवायचा जेणेकरून आपला पेपर हलला नाही पाहिजे. जर तुमचा पेपर हलला तर तुम्हाला परत मापांमध्ये फरक पडेल. 1/2 इंच जरी फरक पडला तर तुम्हाला लगेच मापामध्ये बदल दिसेल. परत तुम्हाला वाटेल मी तर मापं बरोबर घेतली होती तर असं कसं काय झालं. त्यानंतर या ठिकाणी बघा मी सरळ घेते. जर तुम्हाला असं वाटत असेल कमरघेराचं माप कधीही टाकायचं नाही, या ठिकाणावरून अर्धा इंच आतल्या साईडला घ्यायचे, कमरेच्या खालच्या साईडला, आणि अशी लाईन मारून घ्यायची. फक्त एवढाच बदल करायचा. जर तुम्ही कमरघेराचं माप टाकत असाल तर काय होतं, ज्याचं एकट्याचंच पेपर कटिंग होते. आणि जर ही तुम्ही पेपर कटिंग ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज ही पेपर कटिंग करून ठेवाल त्यावेळेस त्याच्यावरती 38 छातीचं म्हणून लिहून ठेवायचं. 38 छाती
म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर तुमच्याकडे अचानक जर कुणाचे ब्लाऊज शिवायला आला 38 छातीचा किंवा जो जुना ब्लाऊज असतो त्याची घडी जर 11 असेल तर तुम्हाला लगेच ही पेपर कटिंग घेऊन तुम्ही करू शकतात. आणि जर उंचीचं म्हणाल तर तुम्हाला मी बरेचदा सांगितलेलं आहे की उंची तुम्ही कमी जास्त करू शकतात. कुठे करायची, काय करायची, कशी करायची, तर मी त्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर ज्यांनी कोणी पाहिला नसेल तर तो नक्की बघून घ्या. आणि असं जर तुम्ही पद्धतीने पेपर कटिंग करून ठेवली तर तुम्हाला कधीही अडचण येत नाही. कोणाचाही ब्लाऊज तुम्ही बिंदास शिवू शकतात. जर तुम्ही एखाद्याचा कमर घेराचं माप घेतलं आणि त्यानुसार हे केलं तर एकट्याचीच ती पेपर कटिंग होते. आलं लक्षात? तर आता आपण हे कट केलेलं आहे. त्यानंतर आपण मागील मुंड्याचा आकार कट करून घेऊ. आता गळा उंची जास्त असल्यामुळे काय करायला पाहिजे, या ठिकाणी गळ्याच्या साईडला पाव इंच उतार द्यायचा. तर या ठिकाणी बघा मी दोन्ही साईडला उतार देते. कधी कधी आपल्या मैत्रिणींना शंका येते की ताई तुम्ही मागच्या साईडला उतार दिला, पुढच्या साईडला दिलाच नाही. कधी कधी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत नाहीत असं होतं. ज्या मैत्रिणी पाहत नाही त्यांच्यासाठी सांगत्या. तर हा मी उतार घेतला आणि त्यानंतर मागचा पेपर बाजूला करूया. आता आपण हा मुंड्याचा तर आकार कट करून घेतला, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी मी समोरील गळा कट करून घेते. आपल्या बऱ्याच मैत्रिणी पेपर कटिंग करतात, ब्लाऊज शिवतात, त्यांच्या कमेंट येतात ताई तुम्ही खूप छान शिकवतात आणि आमचे ब्लाऊज परफेक्ट येतात. तर हे ऐकून खूप आनंद होतो. आता आपल्याला हा समोरील मुंड्याचा आकार कट करायचा. गळा कट केल्यानंतर समोरील मुंड्याचा आकार असा कट करून घ्यायचा. आता कट केला तर आता आपल्याला काय कट करायचं आहे, ही क्रॉस पट्टी. आणि त्यानंतर ही कटोरी. तर ही क्रॉस पट्टी आणि कटोरी आता ही मूळ कटोरी आहे. आता मी तुम्हाला कटोरी वाढवायचं दाखवते आणि हे दोन पार्ट आपण साईडला ठेवूया. तर या ठिकाणी बघा मी पेपर घेतलेला आहे. तर आता ही मूळ कटोरी मी या ठिकाणी ठेवते. आलं लक्षात? तर तुम्हाला आणखीन सुद्धा सांगते, ब्लाऊजची उंची जास्त आहे. जर तुम्हाला हुकलूकची पट्टी जर कमी करायची असेल तर आता या ठिकाणची मूळ याची क्रॉस पट्टी ही किती येणार आहे, 5.5 आहे. तर तुम्ही या ठिकाणी 4, 4.5, 1 इंच जरी कमी केलं तरी चालून जाईल. या ठिकाणी बघा 5.25 आहे. तर या ठिकाणी आपण 1 इंच कमी करूया. आता हे काही मी कट करणार नाही आहे, तसंच घेणार आहे. मूळ कटोरी पूर्ण आता आपण ही आखून घेऊ. कधीही वाढवताना मूळ कटोरी आखून घ्यायची, नाहीतर तुम्हाला असं वाटेल आपली प्रॅक्टिस झालेली आहे आणि आपण असेच वाढवून घेऊ. जर तुम्ही अशीच वाढवायला गेलात तर काय होतं, कधी कधी हा पेपर हलला जातो आणि तुमच्या मापांमध्ये फरक पडतो आणि त्यावेळेस मग तुम्हाला कटोरी कमी जास्त वाटते. आलं लक्षात? तर या ठिकाणी आपण 1 इंच कमी केलेला आहे. तर ही का केली, तर क्रॉस पट्टी ज्या वेळेस आपण ब्लाऊज शिवतो उंची प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि महिलांचं काय होतं, कधी कधी पोटाचा घेर जास्त असतो. पोट आणि छातीच्या घेरामध्ये मग ह्या ठिकाणी ही जी आपली क्रॉस पट्टी ब्लाऊजची असते तर ह्याला चुन्या पडतात. मग ही प्रमाणापेक्षा समोरील भाग जास्त असेल तर पण चुन्या पडतात, मग घाम येतो, मग महिलांना त्रास होतो. तर हे असा बदल तुम्ही करू शकता. पण मग ह्या साईडला किंवा या साईडला कमरघेराच्या या मुंढ्याच्या साईडला इकडे काही बदल करायचा नाही आहे. आलं लक्षात?
आता आपल्या मूळ कटोरीमध्ये, आता ही मूळ कटोरी आहे, तर आपल्याला ही आता 2.5 इंचांनी वाढवायची आहे. आणखीन हे सुद्धा सांगते, कोणत्याही छाती घेराचा ब्लाऊज असू द्या, कोणतीही गडी असू द्या, मूळ कटोरीमध्ये फक्त 2.5 इंच वाढवायचे. त्यानंतर आता ही कटोरी कशी वाढवायची ते सांगते. या साईडला, मुंड्याच्या साईडला 1 इंच वाढवायचे. आलं लक्षात? या ठिकाणी अर्धा इंच वाढवायचे आणि या ठिकाणावरून अशी गोलाई द्यायची. या ठिकाणी आता 1 इंच गेले, राहिले किती आपले 1.5 इंच. तर 1.5 इंच या ठिकाणी जे आपण उंची 1 इंच खाली कमी केलेली आहे त्याच्यावरती त्या ठिकाणावरून 1.5 इंच वाढवायचे. हे बघा असे. त्यानंतर या ठिकाणी जोडून घ्यायचे, अशी ही लाईन मारून घ्यायची. त्यानंतर ही जी आपण आहे 3 पॉईंट, हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. तर ह्या साईडला असं पकडायचं आणि व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. जर तुम्हाला हा आकार देताना तुम्ही जर चुकत असाल तर त्यावेळेस काय करायचं, एक प्लेट घ्यायची आपल्या घरातली, जी स्वयंपाकघरात आपण जेवणासाठी वापरतो, कशासाठी पण वापरतो, ती प्लेट घ्यायची आणि ती प्लेट अशी ठेवायची आणि बरोबर गोलाई द्यायची. आलं लक्षात? या पद्धतीने पण तुम्ही गोलाई दिली तर तुम्हाला जर जमलं नाही, तुम्ही नवीन असाल तर त्यावेळेस ह्या प्लेटचा वापर करायचा. आता या ठिकाणी मी बरोबर याचा मध्य घेते. तर या ठिकाणी बघा, ह्या कटोरीसाठी मध्य आलेला आहे या ठिकाणी 9 आहे. आपली कटोरी ही वाढीव किती झाली? 9 झाली. तर 9 झाल्यानंतर आपण या ठिकाणी याचा मध्य 4.5 आला. या ठिकाणी 4.5 आला. 4.5 आल्यानंतर या ठिकाणावरून एक असं सरळ पकडायचा टेप आणि 1 इंच वरती घ्यायचे. तर या ठिकाणची उंची तुम्हाला सांगते 7 आहे. 7 पासून मग 6 पर्यंत अशी एक लाईन मारून घ्या. आता तुम्ही म्हणाल, या ठिकाणावरून तुम्ही असा सरळ टेप धरून या ठिकाणी 1 इंच घेतले, बरोबर. त्याच्यानंतर खाली आपल्याला 1.5 इंच वाढवायचे. म्हणजे हा पूर्ण आपला टक्स 2.5 इंचाचा असेल. त्यानंतर आपल्याला हे तिन्ही टोक जोडून घ्यायचे. तुम्ही म्हणाल, जर तुम्ही या ठिकाणी 1 इंच कमी केलेले आहे तर कटोरीमध्ये काय अडचण येईल का? अजिबात अडचण काही येत नाही आहे. आता तुम्हाला सांगते, या ठिकाणी जे आपण 2.5 इंच वाढवलेले आहे, या ठिकाणी 1 इंच आणि या ठिकाणी 1.5 इंच, तर ते 2.5 इंच अंतर आपण कसे कव्हर करायचे? तर आता ही सरळ जी आपण लाईन मारलेली आहे त्या ठिकाणावरून या ठिकाणी 1.25 घ्यायचे आणि या ठिकाणी 1.25 घ्यायचे आणि बरोबर हे टोक जोडून घ्यायचं. या पद्धतीने. मग तुम्ही म्हणाल, तुमची कटोरी बरोबर येईल ना, बसल ना? बसणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. ही कटोरी बरोबर बसती, व्यवस्थित टक्स येतो. आता कोणाकोणाचं काय होतं, हा टक्स असतो, कधी कोणाचा मुंड्याच्या साईडला वळतो तर कोणाचा हुकलूकच्या पट्टीच्या साईडला वळतो. जर तुम्ही अशा पद्धतीने जर कटोरीचं माप टाकलं तर कधीही तुमची एका साईडला येणार नाही, बरोबर येणार. कारण तुम्ही हे जे बरोबर घेतलेलं असतं माप, त्याच्यात बरोबर या ठिकाणी येतं. आलं लक्षात? तर त्यानंतर आता मी ही कटोरी कट करून घेते. तर कट करताना बघा, या टोकाला असं पकडायचं आणि कट करायचं. काही मैत्रिणींना शंका येईल की हुकलूकची पट्टी कमी केली तर ब्लाऊज चुकेल का? अजिबात चुकणार नाही. आता आपली ही कटोरी बरोबर आहे की चूक आहे कशी चेक करायचं? तर ही बरोबर आपली अशी कटोरी ठेवायची, वरचा भाग ठेवायचा आणि याच्यावरती किंवा कटोरी ही वरती ठेवायची. म्हणजे दोन्हीपैकी तुम्ही कसंही ठेवा
आणि ह्याचं अंतर या ठिकाणी बघा 1 इंच ते 1.25 इंच आपलं खालचं अंतर हे या साईडच्या भागापेक्षा हे अंतर झालं पाहिजे, म्हणजे तुमची कटोरी बरोबर आहे. आलं लक्षात? ज्यावेळेस तुम्ही हा टक्स असा घ्याल तर ही कटोरी आपली अशी असणार आहे. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही शिवाल दोन्ही जॉईंट कराल तर बरोबर कटोरी आपली बसती. जरी थोडाफार जास्त झाला तर थोडं कट करून घ्यायचं. ज्यावेळेस लावल्यानंतर खालच्या साईडला 1.25 इंच उरेल किंवा नाही उरेल, पण जर तुम्ही कसं लावाल त्याच्यानुसार आहे. या ठिकाणच्या गोलाईला हा भाग व्यवस्थित सावकाश जोडून घ्यायचा. आलं लक्षात? त्यानंतर मी तुम्हाला आता पुढे मागील भागाचं दाखवते. हा आपला समोरील भाग या पद्धतीने तयार केला. त्यानंतर मी तुम्हाला ह्या ठिकाणी मागील दाखवते. आता त्याच्या पहिले आपल्याला उंची घ्यायची. या ठिकाणी बघा उंची आपली 14 आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच जास्त घेते. तर अर्धा इंच आपण का, तर खालच्या साईडला शिलाईला 1.25 इंच कपडा जातो आणि वरच्या साईडला 1.25 इंच जातो, तर हे अर्धा इंच आपले कव्हर होते. त्यानंतर हे कट करून घ्यायचं. थोडीशी तिरकस लाईन गेली. आता या ठिकाणी बघा शोल्डर आपली 5.25 आहे. त्यानंतर आपल्याला गळा रुंदी 2.25 घ्यायची. तर या ठिकाणी आपण घेतलेलीच आहे, उतार पण दिलेला आहे या ठिकाणी बघा, लक्षात येईल तुमच्या. तर आता आपल्याला मागील गळा उंची 9.5 घ्यायची. या ठिकाणी बघा मी 9.5 वरती पॉईंट घेतला. आता या ठिकाणी आपण 2.25 घेतले, तर या ठिकाणी तुम्ही 2.5 किंवा 2.25 घेऊ शकता. तर मी या ठिकाणी 5.25 घेतले, तर शोल्डर आपली 5.25 आहे, गळा रुंदी 2.25 आहे आणि मी खालची गळा रुंदी 2.25 घेते. त्यानंतर अशी लाईन मारते. तर या ठिकाणचा आपला पसरट गळा नाही आहे, हा एकदम नॉर्मली आहे, म्हणून आपण 5.25 शोल्डरला एवढी गळा रुंदी घेतलेली आहे. जर या ठिकाणचं अंतर, जर आता आपण हे नॉर्मल घेतलेलं आहे 2.25 घेतलं, जर या ठिकाणी तुम्ही 3.5 घेतलं, 4 घेतलं, तर या ठिकाणची शोल्डर आपली किती येईल? या ठिकाणी 5 इंच येईल. हे लक्षात घ्या, शोल्डर या ठिकाणी 5 इंच येईल, कारण की या ठिकाणचं अंतर. आणि त्यानंतर मग तुमची ह्या ठिकाणी तुम्ही फक्त या ठिकाणचं असं कट करायचं आणि अशी मोंढ्याची गोलाई द्यायची. आणि समोरून सुद्धा त्याच पद्धतीने 1.25 इंच आतल्या साईडला येईल आणि ती अशी आपण गोलाई देणार. तर असं का? कारण की मग मागील तुम्ही गळा पसरट घेतलेला असतो. जर प्रमाणापेक्षा मागील गळा हा खालच्या साईडला पसरट घेतला तर हा शोल्डरला उतरण्याची शक्यता असते. मग तुमचा ब्लाऊज शोल्डरला उतरणार. किती जरी फिट केलं, तर मोंढ्यामध्ये जरी फिट केला तर या ठिकाणी उचलला जातो, शोल्डर उचलली जाते. त्यामुळे अशा बारीक सारीक गोष्टी फार काळजीपूर्वक ब्लाऊजची जी ही पेपर कटिंग करतो ती काळजी घ्यायची असते. हा झाला 5.25 साठी गळा. आणि 5 शोल्डरसाठी या ठिकाणी जर गळा तुम्ही पसरट घेतला खालचा, तर तुम्हाला शोल्डर 5 इंच घ्यावी लागेल आणि तुम्हाला हा गळा असा पसरट. आलं लक्षात? असा बदल करायचा. ह्या गळ्यासाठी शोल्डर 5 इंच घ्यायची आणि ह्या गळ्यासाठी शोल्डर 5.25 घ्यायची. आलं लक्षात? मी हे कट करून घेत नाही आहे, तर तुम्ही आता याची स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही लिहून घ्या. आलं लक्षात? आता आपण बाहीचं माप टाकूया. ही आता मी साईडला ठेवते.
आता आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. जर आपली छाती आपली छाती 38 आहे बरोबर, तर बाहीचं माप टाकताना छाती घडी किती बाहीचं माप टाकताना आपण बाही घडी किती घेणार, छातीचा चौथा भाग. तर छातीचा चौथा भाग आहे 9.5 आणि बाही उंची आहे 10 इंच. तर मी या ठिकाणी वाढीव घेत नाहीये, या ठिकाणचा आपला पेपर कमी आणि तुमच्या लक्षात पण यायला पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, खूप मैत्रिणींचा गोंधळ होतं की जे खालचे 1.5 इंच आपण वाढवतो, तर मग ते वाढवलेलं त्यांच्या लक्षातच येत नाहीये आणि मग परत त्यांना असं शंका येते की काहीतरी चुकलं. आता या ठिकाणी बघा बाही उंची आहे किती, 10 इंच आहे बरोबर. या ठिकाणी बाही उंची 10 इंच आहे आणि जर तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर बाही उंचीमध्ये अर्धा इंच मिसळायचे आणि जर तुमची बिना अस्तरची बाही असेल तर बिना अस्तरच्या ब्लाऊजची बाही असेल तर तुम्ही 1.5 इंच जास्त घ्यायचे, म्हणजे तुम्हाला याची उंची 11.5 घ्यावी लागेल. आलं लक्षात. तर आता तुम्हाला सांगते दुसरं, बाही जशी आपण ब्लाऊजला मोंढ्यासाठी गोलाई घेतो, ही मोंढ्या उंची घेतो, त्याचप्रमाणे बाहीला सुद्धा अशी उंची घ्यावी लागते गोलाईसाठी. तर 10 इंचासाठी तुम्हाला या ठिकाणी बघा 3 इंच घ्यायचे. 3 इंचानंतर मी तुम्हाला बरेचदा सांगितलेलं आहे, या ठिकाणावरून 2 सव्वा 2 घेतले तरी चालतं. बाकीच्या ब्लाऊजला आपण उंची 5 पर्यंत, उंची 5 असेल किंवा 7-8 असेल त्यावेळेस आपण या ठिकाणी 1.5 घेतो. पण 7-8च्या पुढे जर बाही उंची असेल तर या ठिकाणचं अंतर तुमचं 2 सव्वा 2 2.5 पर्यंत सुद्धा मी या ठिकाणी घेते. का तर आपल्याला मोंढ्यामध्ये चुन्या यायला नाहीत पाहिजे, म्हणून ही आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर याप्रमाणे जर आपण घेतलं तर आपलं बाहीचं माप एकदम छान बसतं. परत या ठिकाणी बघा मी 2.5 इंच घेतले. उरलेल्या भागाचे आपण या ठिकाणी 2 भाग करूया. तर 7.5च्या निम्मे 3.5 आणि परत या ठिकाणी अशी लाईन मारायची आणि वरती बॉक्स तयार करून घ्यायचा. आता हा बॉक्स तयार केला. आता आपल्याला या ठिकाणावरून 1.25 इंच सरळ घ्यायचे आणि आपल्याला ही या ठिकाणी जोडायचं आहे. तर हे बाहीचा आकारसाठी तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट येण्यासाठी तुम्हाला सारखं जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. आलं लक्षात. आता पुढील मोंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणावरून 1.25 इंच घ्यायचे. 1.25 इंच जरी घेतले तर या ठिकाणावरून 1 इंचावरतीच अशी गोलाई द्यायची. मग या ठिकाणावरून 1.5 इंच आणि या ठिकाणावरून 1.5 इंच, त्यानंतर हा आपली वरची गोलाईची लाईन आली पाहिजे समोरील भागाची. तर याची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागेल. तुमची पेपर कटिंग जास्तीत जास्त 25 वेळा असले पाहिजे, तेव्हा तुमची पेपर कटिंग बरोबर येते. आलं लक्षात. त्यानंतर या ठिकाणी बघा दंड घेऱ्याला 1 इंच आतल्या साईडला घ्यायचे आणि त्यानंतर अशी लाईन मारायची. त्यानंतर जर तुमचा दंड घेर या ठिकाणी 6 असेल, 6 असेल दंड घेर, तर आता या ठिकाणी बघा मी 6 वरती लाईन मारते. पॉईंट घेऊन वरती ह्या फिटिंगच्या ठिकाणी लाईन मारते. तर ह्या ठिकाणी जेव्हा आपली बाही उंची जास्त असते तर ही बाही बघा जशीच्या तशी दंडामध्ये किती छान अशी जशी इथं दिसते तशीच आपली बाही ब्लाऊज घातल्यानंतर दिसते. तर ती का दिसते, तर या ठिकाणचं अंतर आपण जास्त घेतलेलं असतं. तर जेव्हा उंची कमी असते त्यावेळेस इकडचं अंतर 1.5 इंच असतं. एवढं लक्षात घ्यायचं. आणि आता आपण ही बाही कट करूया. आणि ही मागील मोंड्याचा आकार पहिले कट करून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी मध्यवर्ती एक कट मारायचा. त्यानंतर हा पुढील मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा.
या पद्धतीने ही बाही आपली तयार झाली. कधी कधी परत आणखीन एक सांगते तुम्हाला, ज्या वेळेस आपण ही जास्त उंचीची बाही शिवतो तर फिट करतो तर ती या ठिकाणी थोडीशी उचलली जाते. तर ती उचलू नये म्हणून काय करायचं, ह्या दंडघेराच्या या साईडला ओपन बाजूला बरं का, ही ओपन बाजूला अर्धा इंच वरती जाऊन निम्म्यापासून अशी थोडीशी गोलाई द्यायची. मग ज्या वेळेस या ठिकाणी आपण फिट करतो त्यावेळेस या ठिकाणी उचलला जात नाही. तर हे जास्तीत जास्त जर तुम्ही ब्लाऊज थोडासा लूज झाला तर या ठिकाणावरून बाही तुम्हाला उचललेली दिसते, तर ही काळजी घ्यायची. अशा पद्धतीने मी 38 छातीची ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवली आपल्याला लातूरच्या मुक्ताताई यांच्या मागणीवरून. तर आता तुम्हाला सर्व पेपर कटिंग दाखवते. तर हा मागील भाग, ही बाही, आणि ही क्रॉस पट्टी. अशा पद्धतीने आपण पेपर कटिंग केली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं की नाही करायचं ती तुमची मर्जी.